सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे 2019च्या हिंदुस्थानच्या लोकसभा निवडणुकीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले शिरूरचे आमदार सन्माननीय बाबूराव पाचरणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामशेठ कावडे, सगळ्यांची नावं घेत नाही, मंचावर उपस्थित असलेले शिवसेना भाजपा काही रासपा तथा मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना खासदार बनवण्यासाठी उपस्थित असलेले आपण खरं तर ही नगरपंचायतीची किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक, ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचं भविष्य आणि भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे, राष्ट्राचे प्रश्न मांडणारी ही निवडणूक आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर या देशाची प्रतिमा उंचावणारी ही निवडणूक आहे, देशाचं रक्षण संरक्षण करणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे जिथं विषय देशाचा येतो तिथं निश्चितपणे देशातल्या नागरिकांची मतदाराची जबाबदारी वाढते. आपण योग्य निर्णय घेतला तर या देशाचं भवितव्य उज्ज्वल करेल, आपण योग्य निर्णय घेतला तर या देशाची प्रगती होईल. त्यामुळे आपण सगळे तो योग्य निर्णय घ्याल याची खात्री आहे आणि महायुतीच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना बहुमताने विजयी करून परत दिल्लीला पाठवा याची खात्री आहे. पण निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली की गोष्ट आणि आश्वासना देणारी मंडळी फार फिरू लागतात. मी परवा बसमधून प्रवास करत होतो, बस स्टँडवर उभा होती, माझ्या शेजारी सद्यस्थ येऊन बसले. 5 मिनिटं झाली त्यांनी खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, एकदा हातावर घेतली, नीट मोजली, मग खिडकीतनं बाहेर बघितलं. बाहेर पेपर विकणारा होता, खाद्यपदार्थ विकणारा होता, पाणी बॉटल विकणारा होता. मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल, पण काही सुद्धा घेता तरी चिल्लर परत खिशात ठेवली. 5 मिनिटांनी परत चिल्लर बाहेर काढली, परत हातावर घेतली, नीट मोजली, मग खिडकीतनं बाहेर बघितलं, पण काही सुद्धा घेता परत चिल्लर खिशात ठेवली. तोपर्यंत कंडक्टर गाडी घेऊन बसला, त्यांनी नंतर बेल वाजवली, त्या बेलचा आवाज ऐकून ड्रायव्हर गाडीत आला, त्याने गाडी सुरू केली आणि आता गाडीत जाऊ दे म्हणून कंडक्टरने डबल बेल मारली. तसे ड्रायव्हरने गाडी सुरू केली, गाडी जशी सुरू झाली तसा सगळं परत खिशात हात घातला, खिशातली चिल्लर बाहेर काढली, एक हातावर घेतली, नीट मोजली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीत बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हात मारली. हे पेपरवाला इकडे ये, पेपरवाला धावत धावत आला, धावत्या गाडीच्या खिडकीतून त्यांनी पेपर हात दिला, त्यांनी चिल्लर त्याच्या हातावर ठेवली, गाडी पुढे पळत राहिली. मला प्रश्न पडला, गाडी 15 मिनिटं बस स्टँडवर उभा होती, त्यावेळी मी पेपर घेतला नाही आणि गाडी धावायला सुरू झाली, मग यांनी पेपर घेतला असं का? मी त्याला विचारलं, म्हटलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी स्टँडवर उभा होती त्याच नाही घ्यायचा, गाडी सुरू झाल्यावर का घेतला? तेव्हा सद्यस्थ मला म्हणाला, त्याचं काय? माझ्या खिशाची चिल्लर होती, त्यातला 1 रुपया खोटा होता. आता गाडी उभा असताना मी पेपर घेतला असता तर पेपर मध्ये खोटा रुपया कळला असता तर लगेच मारायला दिला असता. पण आता गाडी धावत धावत पुढे आली, त्याला रुपया खोटा कळला तरी तो काय आता मागं पडत नाही. मला त्या सगळं मोठं कौतुक वाटलं. गाडी पळत होती, तो पेपर वाचत होता, पेपर वाचता वाचता 15 मिनिटांनंतर तो अचानक हसायला लागला. मी म्हटलं आता काय झालं? तो म्हटला काही नाही, त्यांनी पेपर कालचाच दिला. निवडणुका जवळ आल्या की निवडणुकीच्या गाडीत बसून खरी म्हणून खोटी चिल्लर देणाऱ्यांची गर्दी आता आली जोराजोराला पोहोचली. कारण निश्चितपणे आपली जबाबदारी वाटली की आपण चिंतन करावं, आपण मंथन करावं, आपण निरीक्षण करावं. काँग्रेस राष्ट्रवादीचा गेल्या 15 वर्षाचा काळ आणि गेल्या 5 वर्षाचा शिवसेना भाजपाचा काळ याची एकदा तुलना करून पाहिली आणि मग बघा की कृतीशील कोण आहे, कार्यशील कोण आहे, राष्ट्राला, समाजाला, देशाला पुढे कोण घेऊन जाते आणि त्याच्यावर मग निर्णय ठेवा. तुमच्या लक्षात येईल हे बाकी सगळी चिल्लर म्हणजे खोटी खुळखुळणारी पण 15 रुपयासारखा खणखणीतपणे वाचत राहिला तो माझा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील.
चीन दबाव धरून आहे, पाकिस्तान टपून आहे. अशा देशाचं रक्षण करायचं असेल, संरक्षण करायचं असेल तर कठोर आणि कणखर निर्णय घेणारं सरकार हवं. कठोर आणि कणखर निर्णय केव्हा घेता येतात? ज्यावेळेस सरकार स्थिर असतं आणि स्थिर सरकार जर हवं असेल तर बहुमताचा कौल मिळायला हवा. आज देशाची जर परिस्थिती बघितली तर शिवसेना, भाजपा, महायुतीशिवाय दुसरे कुठलेही पक्ष या देशाला स्थिर सरकार देऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्थिर सरकारच देऊ शकत नाही, त्यांना मत देऊन मत वाया घालवायचं कशाला? या देशामध्ये बहुमत सिद्ध करायचं असेल तर 272 खासदार लागतात. आमदार साहेब, आपली महायुती सोडून दुसरा कुठलाही विरोधक पक्ष 272 जागाही लढवत नाही. मध्यंतरी तिसरी आघाडी काढायचे प्रयत्न सुरूच आहे. 56 पक्ष एकत्र आहे. मी म्हटलं आता तिसऱ्या आघाडीची गाडी चालते वाटतं. नंतर लक्षात आलं गाडी जागेवरच उभा आहे. म्हणलं गाडी का जागेवर उभा आहे? तर म्हणजे गाडीला ड्रायव्हरच नाही. बरोबर, गाडीला ड्रायव्हर का नाही? म्हणजे 56 पक्षाच्या प्रमुखांना वाटतं की आपणच ड्रायव्हर व्हावं आणि बाकीचे आपल्या मागे बसावं. ममता बॅनर्जी म्हणली मी ड्रायव्हर, मायावती म्हणली नाही नाही मी, आमचे पवार साहेब तयारच आहेत. तेव्हा गाडी चालवायची कुणी, ड्रायव्हिंग सीटवर बसायचं कुणी, ह्याच्यावर जो वाद झाला गाडीत कुणी बसलंच नाही. माझी तिसरी आघाडी कधी झालीच नाही, एकत्र आलीच नाही. की बहुमताचा कौल कसा मिळवेल, की या देशाला स्थिर सरकार कसं देईल? कशासाठी म्हणलं? ज्यांच्या मुलात स्वतःच्याच 12 वाजले त्या घराचे 12 वाजण्याची जरा जवळ आहे. आपण शांतपणे यांनी सगळ्या गोष्टींचा विचार करा. नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीची आताची अवस्था झाली. लग्न लागून झाल्यावर, वराडे निघून गेल्यावर मंडपात जेवढी माणसं शिल्लक असतात तेवढी माणसाचा पक्ष असतो. पण त्याच्यापेक्षा माझा महत्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रवादीच्या खासदार निवडून येतात तरी किती? हे पण झालं म्हणजे घरात येतात, त्यांचा काय पंतप्रधान होणार आहे? मुळात शिवाजीराव आढळराव पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीला उमेदवार सापडत नव्हता. त्यांना उमेदवार पाहिजे होता आणि जो उमेदवार सापडला त्याला खासदार व्हायचं होतं. त्याचंही काम झालं, ह्याचंही काम झालं. मग कोणाचं काम झालं त्याच्याबद्दल पण मला लागलं. पण आढळरावकडनं पाठीमागं 3 वेळाचे पडले, त्यांनी तर यांना उमेदवाराला सांगावं होतं. म्हणजे आपली बरोबर असते, पण या राष्ट्रवादीची पद्धत असते. आपण खड्ड्यात पडलो तर पुढच्याला सांगणार नाही का तुमच्या आपण तिथं पुढचा कसा पडतोय ते पडलं पडल्यावर मी पण असं शिवाजीदादा आढळराव पाटलांचा ज्यांचा पंतप्रधान होता त्यांना घर कशाला घालवायचं? ज्यापेक्षा जे शिवाजीराव पाटील यांनी 3 वेळा मतदारसंघाचं नेतृत्व करतोय, आता 4थ्या वरती दिल्लीत जातील आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाला स्थिर सरकार देतील. त्यांना निवडून देणं ही आपली सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे. 50 वर्ष काँग्रेसची राजवट होती, अनेक वेळा दहशतवादी हल्ले झाले, किती वेळा आक्रमण झाले, प्रत्युत्तर किती वेळा दिली गेली. त्या मुंबईवर 26 अकराचा दहशतवादी हल्ला झाला, 900 लोक मारले गेले, हजार जखमी झाले, काय युद्ध झालं, काय प्रत्युत्तर दिलं? या देशाने कठोर स्वीकारलं. आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही, पण आमच्यावर जर कुणी आक्रमण केलं तर त्याला सोडणार नाही. पण काँग्रेसच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत काय झालं? आम्ही कुणावर आक्रमण करणार नाही आणि आमच्यावर कुणी आक्रमण केलं तर याला काय बोलणार नाही. कुणी किती माणूस अवश्य अवस्था करू नये. बदल करणार या 5 वर्षात देशवासियांसाठी मन की बात आणि देशद्रोहांसाठी गन की बात हे या सरकारचं धोरण झालं. जे नव्याला लागले ज्यांनी खुणापती केल्या ते पाकिस्तानच्या घरात
आमचा पायलट त्यांच्या तिकडे पडला, दुसऱ्या दिवशी गप सोडून गेला, घरी आणून पोहोचवला. ही ताकद निर्माण झाली या 5 वर्षात. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, देशद्रोहाचा कलम म्हणजे काय? हा देशभराची कुणी भाषा केली तर त्याचा गुन्हा दाखल नाही चालू द्या. या देशाचा तिरंगा कुणी जाळला तर गुन्हा नाही दाखल होणार, चालू द्या. देशद्रोहाचा गुन्हाच नाही होणार, करावाच लागणार. 370 कलम रद्द करणार हे सरकारला वचन आहे आणि करायलाच हवं. त्याशिवाय काश्मीर या देशाचा अविभाज्य भाग होणारच नाही. आपले बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी सांगितलं होतं 370 कलम लावू नका काश्मीरला, काश्मीरला विशेष दर्जा देऊ नका, नाहीतर देशाच्या अखंडतेला एकसंधतेला तो धोका आहे. ऐकलं ना काँग्रेसवाले आंबेडकरांच? आज काश्मीरचा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला. काश्मीर जर या देशाचा खरंच अविभाज्य भाग करायचा असेल तर 370 कलम रद्द झालं पाहिजे. म्हणजे काश्मीरच्या माणसाला नवऱ्यात झोपडी बांधता येईल, हे नवऱ्याच्या माणसाला काश्मीरमध्ये घर देत नाही, तेव्हा नाटक तयार होतं. 50 वर्ष काय केलं पाऊस? परवानगी जाहीरनाम्यात बचत, गरिबी हटाव. 70च्या दशकात इंदिरा गांधीने सुद्धा हाच नारा दिला होता, गरिबी हटाव. आता नातू 2019ला परत तोच नारा देतोय, गरिबी हटाव. तो 50 वर्ष तुमची सत्ता होती, केलं नाही. गरीब हे गरीबच राहावे म्हणजे आम्हाला गरिबी हटावचा नारा देता येईल. जातीपातीचा लोकात तसाच राहावं म्हणजे जातीपातीची भांडण लावून आम्हाला त्याच्या राजकीय कोणी भावून घेता येईल, हेच उत्तर केले या काँग्रेस राष्ट्रवादीवरही सातत्याने. आता हे आमच्यावर आरोप करत. शिवसेना 4 वर्ष सरकारच्या विरोधात बोलत राहिली, सरकारच्या विरोधात नाही, जनतेच्या बाजूला बोलत राहिली. हे सांगायला आम्हाला राजीनामे खिशात होते. 4 वर्ष पिडलंही कधी देता राजीनामे. दुसऱ्याच्या लग्नाची हंगा जाते एक गाडव एका वैतागून त्रासून बसला होता, भयान निराश्वास असतो. ते दुसरं त्याच्याजवळ पोहोचलं, त्या गाडवाला विचारलं, काय फारच वैतागलेला दिसतो, मला माझ्या भयान काम जातोय, भयान त्रास देतोय, धांबून ठेवायची सुद्धा धमकी देतोय, असं वाटतं कधी कधी घर सोडून निघून जावं. दुसरा म्हटला जाणार कुठे आलं तुला, नाही तसं नाही. पण ज्यावेळी मला त्याच्या मुलीवर चिडतो तर तो मुलीला सांगतो, हे बघ तू जर अशीच वागत राहिलीस तर एखाद्या झाडाशी तुझं लग्न लावून तेवढे आशेवर थांबतोय. मी प्रचंड आशा वाटतो. कधी बाहेर पडताय तर कधी आम्हाला सत्ता मासा पाण्याला काढला तसा तडफडतो ना, सत्य वाचून तशी तडफड होते याची, दुसरं काही. आणि हे आता आम्हाला विचार, त्या भावांमध्ये शेतकऱ्यांच्यावर गोळीबार केला, शेतकऱ्यांच्या रक्तात हात यांचे वाटले, आणि हे आम्हाला विचारतात लाज कशी वाटत नाही. सहकाराचा स्वाहाकार केला, सहकारी संस्थांची खाजगी संस्थान करून टाकली, शेतकऱ्यांचा तोडचा खास पळवला, या भारतीसाठी शेतकऱ्यांना तडफडत ठेवलं, देशोधडीला लावलं. हे आम्हाला विचारताय लाज कशी वाटत नाही. 50 वर्ष देश तुम्ही लुटला. मला प्रश्न पडतो, परत निवडणुकीला उभा राहताना तुम्हाला कसं काही वाटत नाही. तरी मला आमदार साहेब एक प्रश्न कायम पडतो, माझ्या हाताने प्रचाराला बोलत नाही असते. म्हणजे काय सांगत तरी काय असतील. 50 वर्ष सत्ता यांच्या ताब्यात, 15 वर्ष ह्याच्याकडेच होतं सगळं. आता येऊन काय मी नेहमी एक गोष्ट सांगतो, सदग्रस्त होते, रोज सकाळी ऑफिसला जायचे, दुपारपर्यंत काम करायचे आणि दुपारच्या सुट्टीत सगळ्यांना जेवायला बसायचे. त्या दिवशी सुद्धा जेवायला बसले, डबा पडला, डबा उघडून बघितला, डबा खिचडी खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. पण तो खायखाली मोठपणे दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत परत जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, परत खिचडी. हा काय खटके रोज खिचडी. पण खाली मोठपणे
तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत परत जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला परत खिचडी. काय माहिती राव, खिचडी 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 वैताग आलाय. त्याची तर शेजार लागली आणि शेजारी म्हटला इथं तंत्र करून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन वाटवला सांग, बाई घर मला खिचडी आवडत नाही, दुसरा काहीतरी बनवून दे, इथं बोलून काय उपयोग. तसं तो म्हणला की बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काय बनवता येईल. म्हणजे खिचडी केली कुणी केलीच खिचडी आपल्याला आणि 15 वर्ष सरकार केंद्रात तुमचं, राज्यात तुमचं, 50 वर्ष तुम्ही सत्ता झाली, आता निवडणुकीच्या प्रचाराला तुम्हीच येणार, खिचडी आपल्याला अजिबात लक्षात तुमच्या आला पाहिजे ना. 5 वर्षात नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाला या सरकारनं काय केलं? दर आठवड्याला नवी योजना, दर आठवड्याला सर्वसामान्य माणसाच्या हिताची, कधी आयुष्यमान योजना, कधी मेक इन इंडिया, कधी स्टार्टअप इंडिया, कधी मुद्रा योजना, कधी उज्ज्वला योजना, कधी सौभाग्य योजना, दर आठवड्याला नवी योजना. आणि ह्यांच्या काळात दर आठवड्याला नवा घोटाळा, 32,000 कोटींचा मुद्रांक घोटाळा, आदर्श घोटाळा, चारा घोटाळा, शेर घोटाळा, कोळसा घोटाळा आणि 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा. महाराष्ट्रात दुष्काळाला काही भाग होतोय. हा दुष्काळ खरंच निसर्गनिर्मित आहे? नाही, हा दुष्काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी निर्मित आहे. 70,000 कोटी सिंचनामध्ये झाले. तर सिंचन झालं असतं तर महाराष्ट्राची इंच नाहीचा जमीन होलिका खाली आली असती. आज महाराष्ट्र दुष्काळ मुक्त झाला असता. हे कुणी लुटलं? हे आता सांगताय लाज कशी वाटत नाही. तुमचा देवड्याचा फक्त आम्ही मार्गीला नाही. मी कृष्णापुरेचा उपाध्यक्ष बघितला 15 वर्षाचा कारभार सगळा कामाचा प्रकल्प फक्त आम्ही मार्गी लावला. काल होतं इतके दिवस झालं हे काल झालं पाणी. देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्याचा चोहोबाजूला रस्त्याची कामं चाललेली दिसतील. चोहोबाजूला शहरी काँग्रेसचे रस्ते 4 पदरी 6 पदरी याच्या आधी यांच्या काळात का नाही झाले? रस्ते बांधायला जमीन नव्हती का पैसे नव्हते? जमीन कालही होती, जमीन आजही आहे, पैसे कालही होते, पैसे आजही आहे, पण रस्ते व्हावेत ही राजकीय इच्छाशक्ती हवी ना, ती त्यांच्याकडे नव्हती की या महायुतीच्या सरकारकडे. म्हणून हा प्रगतीचा लोकांच्यासाठी करायचं, मला लोकांच्या हितासाठी करायचं. सातत्याने आम्ही काम करत राहिलो ते त्या पद्धतीच. हा बदल दिसतोय ना तुम्हाला? निश्चितपणे या विकासाच्या पाठीमागे पण भागला. शिवसेनेनं सातत्यानं ते काम केलं. लोकांसाठी लढत राहिली, लोकांसाठी झगडत राहिली शिवसेना. आणि ते आता सांगताय काय एकत्र आला. अहो ते युती व्हायच्या अगोदर ह्याच्या केवढी स्पर्धा, मी लढणार आणि युती झाल्यावर मी नाही. ते पाण्यात घालून बसले होते. आम्ही एकत्र आलो, व्यापक हिताचा विचार करून एकत्र आलो. जब देश बेचने वाले एक हो सकते हैं तो देश बचाने वाले एक क्यों नहीं हो सकते? आता देशाला एक घेतला, देशाला प्रगती घेतली, देश विकासाकडे निघाला. प्रत्येक विचार या सरकारला प्रचंड लोककल्याणाचं काम करतो. आता आमदार साहेबांनी सगळी यादी वाचून दाखवली, परत पुनरावृत्ती करत नाही, पण काय घडतंय, किती कामं घडतात हे आपल्या लक्षात येत आहे. ह्यांनी काय केलं हो? ते आधी झालं होतं कधी? ह्याचा उद्योगच एक करणे. म्हणजे आता सगळे शेतकऱ्यांच्या जीवावर झाले होते कारखाना हे सुद्धा पूर्वी सांगायचे शेतकऱ्याचा वाटा शेतकऱ्याला झाला पाहिजे आणि वाटणी करायला हेच बसायचे. वाटणी खतरनाक. एका 3 साधू रस्त्यावर चालले होते. चालता चालता त्यांना धनाची पिशवी सापडली. धनाची पिशवी सापडल्यावर साधूला आनंद झाला.
म्हणजे देवाची कृपा झाली, धन सापडलं. एक जण म्हणला पण सगळी देवाची कृपा आहे, तेव्हा देवाला देवाचा वाटा दिला पाहिजे. जसे हे म्हणत होते ना, शेतकऱ्याला शेतकऱ्याचा वाटा दिला पाहिजे, तो शेत देवाला देवाचा वाटा दिला पाहिजे. मला करू वाटली, मग एक जण वाटणी करायला बसला, त्यानं काय केलं, एक छोटस वर्तुळ काढलं, एवढंच जमिनीवर वर्तुळ काढलं. म्हणला काय देवाच्या कृपेत मिळालेलं धन हे सगळं त्यांनी वर टाकलं. आता वर टाकलेलं धन खाली पडेल, जेवढं या वर्तुळात पडेल तेवढं देवाचं बाहेर पडेल ते आपल्या. दुसरा आपल्याला किती स्वार्थ आहे, सगळं देवाच्या कृपेमुळे मिळालं, त्याच्यासाठी एवढं वर्तुळ काढले आणि सांगतो त्यात पडेल ते देवाचं, बाकी आपलं असं नाही चालणार. देवाला योग्य वाटा मिळाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला मी करतो वाटणी, छोटं नाही मोठं वर्तुळ काढायचं, तेव्हा मोठं वर्तुळ काढ, एकदम मोठं. आता मला हे मिळालं सगळं धन मी वर टाकतो, आता वर टाकलेलं धन खाली पडेल, जेवढं ह्या मोठ्या वर्तुळात पडेल तेवढं आपलं बाहेर पडेल देवाच. तिसरा म्हटला तू पण देण्यापेक्षा असं वाटतं त्याला सगळं देवाच्या कृपेत म्हणणार, हे असं असतंय अजिबात चालणार नाही. मला नीट वाटलं पाहिजे, सरळ वाटलं नको वाटतो कसलं काय, मी सांगतो वाटणी कशी करायची, वाटून नकोच. आता मिळालेलं सगळं धन मी वर टाकतो, देव कुठे राहतो, वर टाकलेलं धन जेवढं वर राहील तेवढं देव काय वाटतंय, काय मिळालं शेतकऱ्याला. ते आता सांगताय ते सध्या शेतकरी विरोधात. राजीव गांधी त्यांनी म्हणायचं मी म्हणलं 100 रुपये पाठवले तर खाली 1 रुपया मिळतो, 99 रुपये कुठे भोग होते. त्या सरकारला जनरल खाली गाडी प्रत्येकाची. आता किसान सन्मान योजनेअंतर्गत 6000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील, सरळ 6,000 1 रुपया इकडे तिकडे जाणार नाही. आता गॅसची सबसिडी महिन्याच्या खात्यात थेट जमा होईल, 1 रुपया इकडे. या 5 वर्षाच्या सरकारची कमाई काय, भ्रष्टाचार मुक्त सरकार, हे सगळ्यात महत्वाचं काम केलं. हे सरकार कर्जमाफी झाली. आता कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू होती, छोट्या दुकानदारांसाठी पेन्शन योजना सुरू होती. सगळी कामं एका गतिशील होतात. तर जो विश्वास आज 2014 तुम्ही दाखवला, तोच विश्वास 2019 आपण दाखवला पाहिजे. शिवाजीराव आढळराव म्हटल्यावर इथेच विमानतळ देणं, विमानतळ आणणं नाहीतर नेणं खासदाराच्या हातात नसतं. आणतो म्हणून खासदार विमानतळ आणू शकत नाही आणि नेतो म्हणून खासदार विमानतळ नेऊ शकत नाही. विमानतळ लागते, त्या विमानतळाच्या लँडिंगला टेक ऑफला म्हणजे उड्डाणाला उतरायला ते परिस्थिती बघायला लागते. भौगोलिक डोंगर आहेत का, दर्या आहेत का, काय आहेत का, जिथं ते विमानतळ करायचे ते समतल आहे का, सपाट आहे का, या सगळ्याचा अभ्यास केला जातो. आता विमानतळाची जागा ठरवण्यासाठी केंद्राची समिती आहे, ती समिती ठरवते हिथं करायचं का नाही. त्या खासदारांचा काय श्रम घेतो व ह्याची पद्धत एवढी पाहा. हिथं सांगणार खासदारांच्या मुळे विमानतळ केलं, विरोध करा. पुरंदरला जाणार, तिथं विमानतळ झालंय, तिथल्या शेतकऱ्यांना उभा करणार, आम्हाला विमानतळ नको, विरोध करा. जागा बदलले की तुमच्या भूमिका बदलतात. लोकांचा जरा तरी विचार करा, लोकांच्या हिताचा बघा. बैलगाडा शर्यतीचा विषय तोच. मला एक साधा प्रश्न पडतोय, बैलगाडा शर्यती तुम्ही पण केल्या, शिवसेना माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही पण केल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात बैलगाडा शर्यती बंद झाल्या. त्याच्यानंतर पहिल्यांदा शिवाजीराव आढळराव पाटील त्याच्याविरोधात उभा राहिले. बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली पाहिजे म्हणून ते कोर्टात गेले. कोर्टानं त्यांनीच बंदी उठवून आणली. काही काळ बैलगाडा शर्यत परत चालू झाली. परत काँग्रेसच्या सरकारच्या जयंती नटराजन मंत्री झाल्या आणि त्यांनी परत प्राण्याच्या शर्यतीवर बंदी घातली. म्हणजे बंदी 2 वेळा घातली गेली. ती घातली कुणी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं. हे खासदारांना विचारतात बंदी का नाही उठवली. माझा त्यांना प्रश्न, तुम्ही बंदी घातलीच का त्या दिवसात.
अजूनही माणूस तो म्हणतोय. आणि कधीतरी शांतपणे या गोष्टीचा विचार केला. शिवसेना एक राहिली सातत्याने. लोकमानसाचं हित बघत राहील. प्रश्न पाण्याचा असू दे तर प्रश्न लागतात. प्रश्न कामगारांचा असू दे तर शेतकऱ्याचा. प्रश्न मराठीच्या तत्वाचा असू दे तर हिंदुत्वाच्या तत्वाचा. सेना लढतच राहिली. आज संसदेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न उपस्थित करणारे खासदार म्हणून शिवाजीराव पाटलांचं झाले. राजकीय क्रियाकांच्या चर्चांमध्ये सहभागी सगळ्यात जास्त होणारा खासदार म्हणून आढळराव पाटलांचा नाव घेतलं जातं. सगळ्यात जास्त निधी खेचून आणणारा आणि सगळ्यात जास्त निधी खर्च करणारा खासदार म्हणून आढळराव पाटलांचं नाव येतं. कुठल्या खासदार भाषेत तुमचा विकास करा, तुम्हाला प्रगत केलं. आपण तो विचार निश्चितपणे केला पाहिजे. मी वर्षभर गोष्ट सांगतो. आपण देखील छत्रपती शिवाजी महाराजांची स्वागत झाला. परवा मुंबईला हिंदू मुस्लिमांची दंगल का झाली, कशासाठी केला, परंपरा भाग लागला. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये 25 वर्षाची युवती होती. त्या दंगलीच्या दंगल लोकांचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची आबरू उठावी असा बेत त्या गुंडाने आखला. रात्रीच्या 12-12:30 वाजता दंगल आणि जोमात असताना हे गुंड तिच्या घराच्या शेजारी लागले. बघता बघता घरावर धाका पडू लागल्या. आपली युवती पावली निशाणी घाबरली. खिडकीत तिला गुंड दिसले. इरादा झाली आला तशी स्वतःच्या आबरू वाचवण्यासाठी ती घराच्या बाहेर त्यांना बेपार पडत सुटली. मुंबईच्या रस्त्यावर बेपारपणे धावते, भयानक पडते. ते गुंड पाठला लावले. पडता ते कापोळा शिरली. बोलत त्याच्या घराला उजेड दिसला. दबावच्या वरला दारा फुलाली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता 80चा एक हिंदू युवक. त्याने दारात मुस्लिम युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू. मी एका हिंदूच्या घरामध्ये कसा मागितला. तिला भीती नाही वाटली. त्याला विचार काय हवं. ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाटल्या गावात माझ्या अबरूचा उद्देश आहे त्यांचा. मला काय रात्री कोणता असणार नाही का. युवक म्हणला, निश्चित राहते घर तुझाच आहे. तिला आत घेतलं. स्वतःचं अंतरण पांघरून दिलं. सांगितलं शांत झोप इथं. इथं तुला कुठली भीती नाही. ती युवती झोपी गेली. हा दाराशी दाखल करत नसला. पण दाखल करता त्याच्या डोक्यात विचार आला. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू. मी का हिंदूच्या घरात असला कसा मागितला. हिला भीती नाही का वाटली. आणि ते गुंड तरीच्या अपरापूर्ण होते. पण घरात मी एकटा होतो, तरुण होतो. मला त्यांना असतं तर रात मी आपण इथं लुटू शकलो असतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारा कुणी होता. मग कुठल्या भरोशावर ती माझ्या घरात थांबली आहे. रात्र विचार केला काढला, उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली, ती वरती जायला निघाली. जाताना त्याला भाव पडले. न राहून या विचार. बाहेर दंगल झाली हिंदू मुस्लिमांची. तू मुस्लिम, मी हिंदू. मी का हिंदूच्या घरात असला कसा मागितला. तुला भीती नाही वाटली. मग ते गुंड तर तुझ्या अपूर्ण होते. पण कारण मी एकटा होतो, तरुण होतो. मला त्यांना असतं तर रातोरात मी तुझ्या अबू इथं लुटू शकलो असतो. तुला माझ्या ताडीतनं वाचवणारा कोणी नव्हता. मग कुठल्या भरोशावर तू माझ्या घरात थांबलीस. तशी युवती मुलाच्या गुन्ह्याच्या ताडीतून सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर रात्रीच्या 12-12:30 वाजता आपण होते. पेपामध्ये धावत होते. पाडता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. दबावच्या मुलाला मी दारात फुलाले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आता डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि शिवाजी महाराज की. कारण मला माहिती आहे ज्या घरात शिवरायांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आबरूला धोका नाही. गेली 350 वर्ष झालं माझ्या राजाबद्दल माझ्या जनमानसांच्या मनात ही प्रतिमा आहे. हा विश्वास आहे. तोच विश्वास शिवरायांचा विचार घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेनं स्वीकारला आहे. इतर पक्षाने काय कमावलं मला माहिती नाही. पण शिवसेनेनं सर्वसामान्य माणसांचा विश्वास कमावला आहे. ही सगळ्यात मोठी जरुरीची बाब आहे. आणि याच्या वेळी धुरा असतो तो शिवसैनिक ही सर्वसामान्य माणसाच्या मुलाची भूमिका आहे. आणि कडवट शिवसैनिक म्हणून शिवाजीराव पाटील तेच करतात. ज्यांचं नावच शिवाजी आहे त्यांच्याबद्दल आणखी काय विश्वास आहे. आणि हाच विश्वास आपण त्यांच्यावर ठेवा. धर्मराष्ट्राचा ठेवा. या मतदानाच्या वेळी धनुष्यबाण या चिन्हाचं बटन दाबून आपण शिवाजीराव पाटील यांना बहुमतानं निवडून द्या.
ही प्रचाराची सभा मी मानत नाही, ही विजयाची सभा आहे. औपचारिकता चालली पूर्ण करायची. मतदानाच्या दिवशी फक्त बटनच दाबायचं आहे. प्रश्न लीड किती घ्यायचं, बाकी काही नाही. त्यामुळे त्या 23-24 मे दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा भगवाच अडकेल आणि खासदार म्हणून शिवाजीराव माधव पाटील दिल्लीत आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. मतदानाच्या दिवशी आपण धनुष्यबाण या चिन्हाचं बटन व्हावं आणि आढळराव पाटलांना फुगवून मतदानाची करा. 0 5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.